श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत माधव सावरगावकर यांची कथा जित्राब. बापू म्हणाले, सरकार माझं बोलणं पूर्ण तरी करू द्या. लक्ष्मी नावाची गाय आपल्याकडे येऊ घातली. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे अंगणगाव रोडला चालायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी केशवराव पटेल बरोबर होते. 8 फरलांग चालत जायचं म्हणजे बऱ्याच गप्पा होतात. केशवरावांचा मोठा कारभार आहे, गोधन देखील खूप आहे. ते म्हणत होते यावर्षी चांगल्या कुटुंबात 5 गायी द्यायचं त्यांच्या मनात आहे. त्यांनी विचारलं, बापूसाहेब, एक लक्ष्मी नावाची सवत्स धेनू आपली हरकत नसेल तर आपल्याला द्यावी असं मनात आहे. मी म्हटलं विचार करून उद्यापर्यंत सांगतो. आज संध्याकाळी ते भेटतील तर काय सांगू त्यांना. माई क्षणभर विचार करून म्हणाल्या, सवत्स धेनू स्वतःहून येते, तिला करंट्यासारखं नाही कसं म्हणायचं. थोडं काम वाढेल, गवताचा खर्चही वाढेल, पण तेवढाच दुधाचा खर्चही कमी होईल. तर अशा रीतीने लक्ष्मीचा वाड्यात प्रवेश झाला. लक्ष्मीला पाणी प्यायला म्हणून वापरात नसलेलं गंगाळं चिंच लावून घासून चांगलं चकचकीत केलं गेलं. लक्ष्मी उंच सडसडीत तांबड्या पांढऱ्या रंगाची गाय होती. तिची डौलदार पण लांब शिंग तिला छान शोभत होती. तिच्या वासराचं नाव पहिल्याच दिवशी यशानं नंद्या ठेवलं. हळूहळू लक्ष्मी वाड्यात रोळली. लक्ष्मीचं खाणं पिणं माईच बघत. घर आणि अंगण झाडण्यात आता मागचं अंगण वाढलं होतं. घरातले आणि मागच्या अंगणातले भाडेकरू असलेले मारवाडी कुटुंब त्या भागाला गोठा म्हणू लागले. लक्ष्मीचं दूध काढायला सकाळ संध्याकाळी दामू यायचा. घरात दूध दुभत्याची रेलचेल व्हायला लागली. एकीकडे झाडताना शेण गोळा करताना किंवा लक्ष्मीच्या पुढे गवत टाकताना व्यंकटेश स्तोत्र थांबून माईच्या लक्ष्मीशी गप्पा चालत. तिच्या पाठीवरनं अंगावरनं हात फिरवता फिरवता माई म्हणत, अगं काल रात्रीचं खाणं तसंच पडलंय. भूक नव्हती का गं? वेळेवर खाल्लं पाहिजे बाई. केवढी सुकली आहेस तू. लेकरवाळीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. लक्ष्मी स्वभावाने थोडी हेकटणी तापट होती. कधीकधी ती माईच्या बोलण्याला मायेनं हात फिरवण्याला चांगला प्रतिसाद देई, तर कधी चक्क दुर्लक्ष करी. एकदा तिचं काय बिघडलं कोण जाणे. तिने माईंना अशी ढुशी दिली की भिंतीवर आदळून माईंना चांगलंच खरचटलं. यशा आडाचं पाणी काढून आंघोळीसाठी बंबात भरत होता. धावत येऊन त्याने माईंना उठायला मदत केली आणि पळत बाहेर जाऊन बापूंची काठी आणली. माईंना काही समजायच्या आत त्याने लक्ष्मीला 2 सणसणीत रट्टे लगावले. ते पाहून माई कळवल्या. यशाला ओरडून थांबवलं. नंतर समजावत म्हणाल्या, अरे मुके जनावर ते, प्रतिकार करू शकत नाही म्हणून का मारायचं. आणि तिने काही मुद्दाम नाही ढकललं रे. तिने मान हलवली त्याच वेळेला मी नेमकी आली. हो की नाही ग लक्ष्मी. तेवढ्यात लक्ष्मीने मान हलवली. माई म्हणाली, बघ हो म्हणतीये. यशा मुकाट्याने काठी ठेवायला ओसरीकडे गेला. नाताळची सुट्टी आठवड्यावर आली आणि बापूंच्या डोक्यात आलं ही सुट्टी शेतावर घालवावी. माईंनी शंका काढली, अहो पण राहायचं कुठे. बापूंचं नियोजन पक्क असे. त्यांनी कानड्यांना त्यांच्या शेतातलं घर 15 दिवसांसाठी राहायला मागितलं. कानड्यांचं शेत बापूंच्या शेताला लागूनच होतं. शिवाय कानड्यांचं स्वतःचं असं ऊसाचं खूप मोठं क्षेत्र असल्याने त्यांच्या वावरातच गृह लावलं होतं. ते 2 महिने चालणार होतं. मग काय, एकदा जायचं म्हटल्यावर यशा, मंदा, मुक्ता यांचं मनोरंजन सुरू झालं. माई आणि बापू न्यायच्या सामानाची लिस्ट बनवण्याच्या कामी लागले. मनोरंजन करता करता अचानक एक गोष्ट यशाच्या लक्षात आली. त्यामुळे तो धावत पळत ओसरीवर माई बापू बसले होते तिकडे आला आणि म्हणाला, बापू आपण शेतावर 15 दिवस राहणार, मग लक्ष्मी आणि नंद्याचं काय. बापूंनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाले, यशवंतराव तिथेही आपल्याला दूध लागणारच ना, तेव्हा लक्ष्मीला आणि नंद्याला आपण आपल्याबरोबर न्यायचं. तिथेही चाऱ्याचा प्रश्न नाही, बाजरीचं पाचट आहेत. शिवाय आप्पा कानड्यांच्या मळात भरपूर हिरवा चारा मिळेल. लक्ष्मी आणि नंद्या 15 दिवसात चांगले ताजे पडतील. आणि मग शेतावर जाण्याचा तो दिवस उगवला. बापूंनी तातू काकांची एक आणि आप्पा कानड्यांची एक अशा 2 गाड्या मागवल्या. एका गाडीत 15 दिवसांसाठी माईने बरोबर घेतलेल्या शिद्याची गाठोडी, सगळ्यांचे कपडे असे मिळून मोठाच रमणा झाला होता. कारण भाजणी, मेथकूट, साबुदाणा, पोहे असे बरेच काही जिन्नस सगळ्यांनी आठवून सुचवले. ते त्याच सामानाच्या गाडीत नंद्याला बांधून ठेवलं होतं. लक्ष्मीच्या गळ्यातलं चराट त्याच गाडीच्या मागच्या बाजूला कडीला बांधलं. नंद्याच्या ओढीने ते चटचट पाय उचलील ही अटकळ होती. दुसऱ्या गाडीत खाली जाड जाजम घातलं. बापू आणि माई तिन्ही मुलांसह गाडीत बसले. लक्ष्मीने सुरुवातीपासूनच नाठाळपणा करायला सुरुवात केली होती.
ती फारच हटून बसली की कोणीतरी गाडीतून उतरून तिला हाकलायचं. लक्ष्मीमुळे प्रवासाचा वेग खूपच मंदावला. अंधार पडू लागला. निम्मा रस्ता कसाबसा पार झाला, पण आता अंधार गडद झाला होता आणि अचानक लक्ष्मीने बसकण मारली. काही केल्या ती उठेना. माई गाडीतून खाली उतरल्या. लक्ष्मीला थोपटून अंजारून गुंजारून त्यांनी उठवायचा प्रयत्न केला, पण लक्ष्मीचा असहकार काही संपेना. आता काय करावा हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे पडला. माईंच्या आधी बापू पण खाली उतरले होते. अंधारात आजूबाजूला पाहताना त्यांना लांबवर 1-2 मंद दिवे दिसले. त्यांनी गाडीवाल्याला विचारले, कुठल्या रे वस्तीचे दिवे आहेत हे? धानोऱ्याची बेरडांची वस्ती आहे जी. हे उत्तर ऐकताच बापूंच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रेव्हेन्यूमध्ये काम करताना त्यांना काही दिवस मॅजिस्ट्रेटची पॉवर होती. त्यावेळी धानोऱ्याच्या भीम्याची केस त्यांच्यासमोर आली होती. भीमा त्यावेळी त्या भागातला नामचीन दरोडेखोर होता. बापूंनी त्याला त्यावेळी सहानुभूतीने आणि माणुसकीने वागवलं होतं. भीम्या आहे का रे अजून? हाय की, पिकलाय आता, पण तब्येतीला तसाच कातळासारखा आहे. बस तोंडावर थोड्या झुऱ्या पडल्या ती, श्रीपतीने माहिती पुरवली. त्यावर बापू म्हणाले, श्रीपती, आम्ही इथेच थांबतो. तू गाडी सोड आणि वस्तीवर जाऊन भीम्याला सांग मी आलोय. रस्त्यात आमच्या गाईने बसकण मारली. श्रीपती बापूंच्या सांगण्याप्रमाणे निघाला. अर्ध्या तासाने श्रीपतीबरोबर 3-4 जण येताना दिसले. भीम्याने आल्या आल्या बापूंच्या पाया पडून नमस्कार केला. देवा, आज माझं भाग्य उजाडलं. तुमचं पाय आमच्या वस्तीला लागलं. इतक्या जवळ आलात, आता बिनगोर राहा. तुमची गाडी घेऊन तुम्ही मोहरं डाळा. मी येतो जनावराला घेऊन. शिरपती म्हणत होता, कानड्याच्या वावरात 15 दिवस मुक्काम आहे म्हणून. 15 दिवस मी खळ्यात वस्तीला येईन. बाहेरच आळं करून पडल. वहिनीसाहेबांत पोरं बरोबर आहेत, काही दगाफटका होय न ग. म्हाताऱ्या भीमाकडे बघत बापू मुद्दाम म्हणाले, भीम्या, 4-5 जवान पोरं दांडकं घेऊन आले तर एकटा काय करशील रे? पांढऱ्या झालेल्या मिशांच्या झुपक्यावर मूठ फिरवत भीम्या म्हणाला, देवा, भीमा राखणीला आहे हे समजल्यावर कानड्याचं शिवारच काय, पण पंचक्रोशीतही कुणी फिरकायचं नाही. शेतावर राहायला जाऊन 8 दिवस झाले होते. एकदा कणसं चोरताना यशाला बापूंनी लक्ष्मीला लिंबाच्या सावलीत बांधायला सांगितलं. यशा फुशारकीत उठला. लक्ष्मीचं दावं सोडून तिला तो लिंबाकडे घेऊन जायला लागला. आजूबाजूचं हिरवंगार गवत पाहून लक्ष्मी तिकडे जाऊ बघत होती आणि त्यामुळे यशा तिकडे ओढला जात होता. यशा जोर लावून तिला लिंबाकडे खेचत होता. शेवटी लक्ष्मीने यशाला डोक्याने उचलून आणि बाजूला फेकलं. यशा 7-8 फुटावर फेकला गेला. माई बापू गुऱ्हाळ्यात काम करणारी माणसं सगळीच धावली. ती येऊन पोहोचेस्तोवर यशा अंगाला लागलेली माती झटकत उभासुद्धा राहिला. जवळ कणसं तोडायला मदत करायला बसलेला श्रीपती म्हणाला, जनावर लय हुशार. छोट्या मालकांना असं कोलवलं की त्यांना शिंग लागू दिलं नाही का इजा होऊ दिली नाही. माई लगेच म्हणाल्या, मग आहेच माझी लक्ष्मी गुणाची. लक्ष्मीच्या पायगुणांनी वाड्यावरचा गोवंश वाढू लागला. एक दिवस बापू ओसरीवर पान खात बसले होते. मंदामुक्ता ओट्यावर मारवाड्यांच्या निमी पुष्पाशी ठिक्कर ठिक्कर खेळत होत्या, तर यशा त्याच्या मित्रांबरोबर डबा ऐसपैसमध्ये मग्न झाला होता. खेळता खेळता त्याला लंगडत वाड्याकडे येणारा टुबुक दिसला. टुबुकचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. जेमतेम 5 फुटी उंची असलेल्या टुबुकचा एक पाय 6 इंचांनी छोटा होता. त्यामुळे तो लंगडत लंगडत चालायचा. त्यामुळे सगळं गाव त्याला टुबुक म्हणायचं. टुबुक त्याच्या दुडक्या चालीने महादेवाच्या देवळाच्या बाजूने गल्लीत शिरला. यशा दत्त मंदिरासमोरच उभा होता. टुबुकने त्याच्याकडे बापूंची चौकशी केली. बापू वाड्यात आहेत कळल्यावर तो वाड्यात शिरला. टुबुक आपल्या घरात का शिरला या उत्सुकतेने यशाही त्याच्या पाठोपाठ गेला, तर चौकात उभं राहून टुबुक बापूंशी अदबीने बोलत होता. लय देखणी आहे बघा गावडी, अक्षी चित्रातल्या वाणी. मालकाला पैशाची नड आहे म्हणून जनावर इकू घातलाय. हा चांगला मोका आहे भाऊसाहेब. म्हणत असाल तर आत्ताच घेऊन येतो, एकदा बघून मग ठरवा. बापूंनी ठाम नकार दिला नाही हे पाहून टुबुक त्यांची संमती अर्धी निम्मी गृहीत धरून दुडकतच वाड्याबाहेर पडला. तो बाहेर पडताच टुबुक गाय आणायला गेला ही बातमी बापूंनी माईंना आणि यशाने मंदामुक्ताला दिली. अर्ध्या तासाने टुबुक गाईचं दावं हातात धरून तिला घेऊन आला. गाय खरोखर सुंदर होती. अटकर बांध्याची, मध्यम उंचीची आणि पांढऱ्या स्वच्छ रंगाची. तिची शिंगही छोटी पण रेखीव होती आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या कपाळावर
पिंपळ पानाचं शुभचिन्ह होती. बघताच गाय सर्वांनाच आवडली. आधी माई आणखी एक गाय सांभाळायला नाखुश होत्या, कारण त्यांचं काम आणखी वाढणार होतं. पण गाईला पाहताच त्यांचा विरोध मावळला. टुबुकने तिचं नाव पार्वती असल्याचं सांगितलं. यशाला तर ती चांदोबा मासिकातल्या चित्रात दाखवतात तशी देखणी वाटली. टुबुक म्हणाला, भाऊसाहेब, गाय एकदम गरीब आहे बरं का. पोरांना तिच्या खालून जायला सांगा, ती काय बी करणार नाही. फकस्त एकदा कुंपणावरनं उडी मारताना तिच्या सडायला लागलं होतं. तवापासनं पाना फुटल्यावर आपाप दूध टपकायला लागतं. पार्वती वाड्यावर आली त्यावेळी ती गाभण होती. त्यामुळे माईने तिची काळजी बाळणपणाला माहेरी आलेल्या लेकीसारखी घेतली. थोड्याच दिवसात पार्वती गोठ्यात रोवली. मुख्य म्हणजे तिचे त्या 63 लक्ष्मीशी चांगले सूर जुळले. माईच्या सकाळच्या गोठ्यातल्या गप्पांना आता आणखी एक नवीन सखी आणि नवीन विषय मिळाला. पार्वतीच्या पोटावरनं हात फिरवीत लेकीशी बोलावं तसं माई बोलत, पार्वती बाई, तू काही चिंता करू नकोस. काहीही होऊ दे. आपल्या घरात मुलगा आणि मुलगी असा फरक अजिबात करत नाही. आणि हो, गोठ्यात लक्ष्मीचा नंद्या आहेच, त्यामुळे तुला कालवड झाली तरी चालेल. लक्ष्मीप्रमाणेच या पार्वतीला माईंचं बोलणं कितपत कळत होतं कोण जाणे. मात्र माईंच्या गोड आवाजातलं बोलणं आणि माईंनी आपला मऊ हात तिच्या अंगावरनं फिरवणं तिला नक्कीच छान वाटत असणार. कारण ती माईचा हात, अंग आपल्या खरखरीत जिभेने चाटे. माईच्या अंगाशी आपलं अंग घासे. लक्ष्मी पण पार्वतीशी समजुतीने वागे. नंद्याला पार्वतीच्या जवळ उड्या मारू देत नसे. एका रात्री माईंनी यशाला उठवलं. यशा बाळा, गवळीवाड्यात जाऊन दामूला जरा बोलवून आण. बापूच गेले असते, पण इथे माझ्या मदतीला कुणी असलेलं बरं. दामूला म्हणावं, पार्वती टेकीला आली, लवकर ये. आणि हो, दामूबरोबर चोंबड्यासारखा तूही मागे गोठ्यात येऊ नको. बाया माणसांना लाज वाटते, त्या अंग आखडून घेतात. दामू आला आणि तासाभरात पार्वती मोकळी झाली. पार्वतीला कालवड झाली होती. पार्वतीच्या आजूबाजूचं आवरून झाल्यावर माईंनी यशाला गोठ्यात बोलवलं. यशा आल्यावर माई त्याला म्हणाल्या, यशा, रात्रीच्या अंधारात गवळीवाड्यात जाऊन दामूला वेळेवरही बोलवून आणलंस हो. आता कालवडीचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही तिघं मिळून ठरवा. यशा चटकन म्हणाला, नाव तर आम्ही आधीच ठरवून टाकले. कालवड झाली तर तिचं नाव सोमी ठेवायचं ठरवलं. बापू म्हणाले, मंजूर. झालं तर तिचं बारसं. देवा, आता दामू आहे तोवर पार्वतीसाठी बाजरी शिजवायला लावा. गूळ घालून तिला खायला घालायला सांगितले. आणि हो, उद्यापासून दुधासाठी तिला कादबोळ पण सुरू करायला हवा. अशा रीतीने वाड्यावर लक्ष्मी, पार्वती, नंद्या आणि सोमी असं एक कुटुंब तयार झालं. लक्ष्मी पार्वतीमुळे दूध दुभतं मुबलक झालं. गोठा समृद्ध झाल्याने वाड्याच्या मागच्या भागाला पूर्णत्व आलं. हौशानाच्याच्या खरेदीच्या वेळेला मात्र माईंनी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध प्रचंड विरोध बापूंना केला. पण ऐकतील ते बाप्पू कसले. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ती केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. शिवाय आपण ती गोष्ट का करतो आहोत याची संयुक्तिक कारणं त्यांच्याकडे तयार असत. नेहमीप्रमाणे माईंनी अखेर बापूंच्या प्रस्तावाला होकार दिला. हौशा नाच्याची जोडी घरी आली. दोघेही धप्प पांढरे होते. पण तेवढं सोडलं तर जोडी म्हणून ते एकमेकांना फारसे साजेसे नव्हते. हौशा छोट्या शिंगाचा, आटकर बांध्याचा आणि मध्यम उंचीचा होता. नाच्या मात्र मोठ्या शिंगाचा आणि उंचापुरा होता. उंचीला तो हौशापेक्षा फुटभर तरी उंच होता. हौशा त्याच्या जोडीने पळायचा. ताकदीलाही चांगला होता. पण नाच्याची गोष्टच वेगळी. त्याची ताकद देखील अफाट होती. एकदा बाबू तांगेवाल्याला अनकईच्या यात्रेला जायची इच्छा झाली. तो बापूंशी बोलता बोलता म्हणाला, माझा एक घोडा थोडा आजारी आहे. भुऱ्याबरोबर नाच्याची जोड देऊन तांगा काढूया का? तुम्ही सगळे आणि मी 10-12 मैलाचं तर अंतर. बापू म्हणाले, चला बघूया आमच्या नाच्या तुझ्या भुऱ्याला किती पुरा पडत होते. बापूच्या भुऱ्या घोड्याच्या जोडीला नाच्याला तांग्याला जोडलं. नाच्याला बहुधाय आपल्याला चॅलेंज आहे हे समजलं असावं. त्याने जी धावायला सुरुवात केली ती थेट अनकईला जाऊन परत घरी येईपर्यंत त्याने भुऱ्याच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. एकदा माईच्या डोक्यात आलं, नवरात्रीनंतर कोटमगावला गेलो नाही. आता घरची गाडी आहे तर देवीचं दर्शन करून घेऊया. बापू माईंच्या इच्छेला कधीच मोडता घालत नसत. बापूंनी यशाला गाडी जोडून दिली. कासरा त्याच्या हातात देऊन रस्त्याच्या कडेकडेने गाडी घ्यायला सांगितली. गाडी कोटमगावच्या रस्त्याला लागली. रस्त्यात प्रकाशचा भत्ता आणि महेशकडची जिलबी बरोबर घेतली. शेटजीचा बाग ओलांडला आणि यशाच्या निरीक्षणात एक गोष्ट आली. हौशापेक्षा नाच्या फुटभर उंच असल्याने गाडीचं जू त्याच्या मानेवर जास्त टेकलं जाते. हौशाला कमी उंचीचा फायदा मिळत होता.
गाडीचं जास्तीत जास्त वजन नाच्याला खेचावं लागत होतं. यशाने ही गोष्ट बापूंना सांगितली. इतक्या वेळ गप्पा मारणारे बापू अचानक स्तब्ध झाले. कुठेतरी शून्यात बघत ते म्हणाले, यशा, मोठ्या असण्याचा हा परिणाम आहे बाबा. मोठ्यावर जास्त वजन पडतं, गाडीचा जास्त बोजा त्यांनाच ओढावा लागतो आणि लोकांना पण हळूहळू मोठ्याकडनं तशीच अपेक्षा वाटत राहते. बापूंच्या बोलण्याचा रोख माईच्या लक्षात आला. त्या समजुतीच्या सुरात म्हणाल्या, मोठ्याची ताकद जास्त, त्याला मिळणारा मानही मोठा, तसंच त्याच्यावरचा संसाराचा भारही जास्त. छोट्यांना बरोबर घेऊन चालण्याने गाडा व्यवस्थित चालतो आणि संसाराचा तोलही सांभाळला जातो. बापू खळखळून हसत म्हणाले, सरकार, मी नेहमी म्हणतो तेच खरं आहे. तुम्ही वकील व्हायला पाहिजे होतं. तुमचं म्हणणं तुम्ही मॅजिस्ट्रेटला बरोबर पटवून दिलं असतं. आकाशातलं मळप बाजूला झालं आणि मंडळी हसत खेळत देवीच्या मंदिराकडे दौडू लागली. शेतीच्या कामानुसार हौशा नाचा कधी वाड्यावर तर कधी शेतावर असत. पोळा जवळ आला तेव्हा ते दोघेही शेतावरच होते. सुखदेवने बापूंना सांगितलं की पोळ्याच्या मिरवणुकीत धाकट्या धन्यांना पाठवून द्या. पोळ्याच्या निमित्ताने शहरात कॉलेजमध्ये शिकणारा यशाचा अशोक भाऊ त्याच्या मित्रांना पोळा दाखवायला घेऊन आला होता. बापू त्याला दुसऱ्या दिवशी बाजारात पोळ्यासाठी आणायच्या सामानाची यादी सांगत होते. कवड्यांच्या माळा, शिंगासाठी पितळी शेंब्या, गळ्यात बांधायला घंटा आणि अंगावर छापे मारायला हिंगूळ. आपण लवकर घरी पोचलो नाही तर दादा मित्रांबरोबर खरेदीला निघून जाईल या विचाराने यशाने आपला वेग वाढवला. दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आणि त्याच्या मित्राबरोबर गावी शेतावर जाण्यासाठी एस टी स्टँडवर जायला यशा निघाला तेव्हा यशाला पोटाशी धरत माईंनी बजावलं, मागेच राहा. फार पुढे गेलास तर बैलांच्या मध्ये सापडशील. आणि तुम्ही रे, तुमच्याच नादात राहू नका. लहान पोर आहे बरोबर, याचं भान ठेवा. दादाने होकारार्थी मान डोलवली. 6 मैलावरच्या गावातल्या शेतावर पोचल्यावर खोपटात सामान टाकून सारेच उधळले. हौशा नाच्याच्या जोडीपैकी दादाने नाचा स्वतःकडे घेत हौशाचा कासरा यशाच्या हातात दिला. सुखदेवच्या मुलाच्या मागोमाग बांधावरनं चालताना सगळेच खुशीत आले होते. नुकताच पडलेल्या पावसाने सगळा आसमंत हिरवागार झाला होता. जनावरांना पण आज त्यांचा खास दिवस हे जणू कळत होते. मधूनच दुरक्या मारत जमीन पायाने उकरत तेही मोठ्या डौलाने चालले होते. डोहाच्या शेजारी बैलांना पाण्यात उतरून धुण्याची धूम सुरू झाली होती. यशाने खिशातून काथ्याची गुंडी काढली आणि तिने तो हौशाला घासू लागला. दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि बैलांची पूजा करून संध्याकाळी सगळं गाव सतीच्या माळावर जमलं. भुरभुरत्या पावसात सगळीच जनावरं खिल्लारं ओढ घेत होती. दुरक्या देत जमीन उकरत होती. एकमेकांना ढुशा देत होती. शर्यत सुरू झाली की वेशीपर्यंत दौडत जायचं आणि वेशीला बांधलेली मोठी माळ तोडायची. त्या माळेचा तुकडा मिळवणं मानाचं समजलं जायचं. ही सगळी माहिती आपल्या मित्रांना देता देता दादा यशाला म्हणाला, यशा, ह्या धबडग्यात शिरू नकोस. हौशाचा कासरा ओढून धर आणि एकदम मागे राहा बरं, मी देईन तुला माळेचा तुकडा. यशाने नाराजीने मान हलवली. आजूबाजूच्या गर्दीचा गोंगाट वाढला. शेंबले उडू लागले. धुळीने वातावरण कुंद झालं. बैलांनी डुरक्या मारून गोंगाटात मोठीच भर घातली. पंचांच्या इशाऱ्याबरोबर गुरवानी शिंग फुंकलं. एकच धूम झाली. प्रत्येकजण बैलाबरोबर वेशीकडे धावू लागला. हौशानेही त्याच्या छोट्या मालकाला घेऊन गर्दीत मुसंडी मारली. दादाच्या सूचना विसरून यशाही स्पर्धेत उतरला. वेस पार करून नाच्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दादाने पाहिले तर हातात माळेचा तुकडा घेऊन यशा बेभान नाचत होता. हौशाला थोपटत होता, त्याचे पापे घेत होता. दादाने कौतुकाने यशाला जवळ घेतले आणि ठिकठिकाणी खरचटलेल्या यशाच्या डोक्यावर थोपटत अभिमानाने आपल्या मित्रांकडे पाहिलं. जित्राब माधव सावरगावकर यांची कथा श्रोते हो आत्ताच आपण ऐकली साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.